नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी 2026ची सुरू झालेली आहे, त्या भरतीसाठी महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. हा जो आहे हा आपला व्हिडिओ क्रमांक 30वा आहे. यापूर्वी आपण जे 29 व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत, त्या सर्वांच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण मागील वर्षीच्या काही प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि चालू घडामोडी 2025-26चे काही महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल, तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. त्या ठिकाणी जाऊन त्यांना जॉइन करा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF फ्रीमध्ये मिळून जाईल. आणि चॅनलवरती जर नवीन असाल, तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स 2025-26 वरती आधारित आहे. आणि हाच प्रश्न आपल्याला पोलीस भरती 2026 जी झाली आहे त्यासाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता. त्यामुळे प्रश्न हा थोडासा इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर कर्नाटक हे जे राज्य आहे, हे आपल्या देशातील असं पहिलं राज्य ठरलं आहे की ज्याने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावरती बंदी घातली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना डॅश यांनी पाठिंबा दिला होता? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे पहा. सती चालीचं निर्मूलन करण्यासाठी कोणी जॉन माल्कम यांनी मुंबईमध्ये एक प्रयत्न राबवले होते आणि त्या प्रयत्नांना पाठिंबा कोणी दिला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. तर नाना शंकरशेठ यांनी जॉन माल्कम यांनी चालवलेली एक मोहीम होती किंवा आपण त्यांना प्रयत्न म्हणूया, कारण त्यामध्ये सतीची चाल जी आहे त्याचं निर्मूलन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते आणि त्यांना पाठिंबा दिला होता नाना शंकरशेठ यांनी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 11 नुसार खालीलपैकी कोणाला नागरिकत्वाच्या अधिकाराचे नियमन करण्याचा अधिकार आहे? हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला 2025ला जी म्हाडा भरती झाली होती त्या भरतीमध्ये विचारण्यात आलेला होता आणि हा प्रश्न आपल्याला 2019ला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर भारतीय संसदेकडे अधिकाराचे नियमन करण्याचा अधिकार आहे. कशाच्या? तर अनुच्छेद 11 नुसार खालीलपैकी कोणाला म्हणजे तर भारतीय संसदेला नागरिकत्वाच्या अधिकाराचं नियमन करण्याचे अधिकार असतात. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने खालीलपैकी कोणत्या लढाईनंतर भारतीय राज्यांमध्ये रहिवासी नियुक्त केले होते? हा प्रश्न आपल्याला उच्च न्यायालयामध्ये 2025च्या भरतीसाठी विचारण्यात आलेला होता. आणि मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ना, हे खूप महत्त्वाचे असणारे प्रश्न आहेत. त्यामुळे लक्षात ठेवायचे की व्हिडिओ जो आहे हा शेवटपर्यंत पाहायचा आहे, 1 ते 20 प्रश्नांपर्यंत. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. तर बक्सारची लढाई हे आपलं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट आहे तो समजावून घ्या. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बक्सारची लढाई झाल्यानंतर त्या लढाईनंतर भारतीय राज्यांमध्ये रहिवासी नियुक्त करण्यास सुरुवात केली होती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? हा प्रश्न TCS पॅटर्नमध्ये आपल्याला 4 वेळा विचारण्यात आलेला होता. यामध्ये हा प्रश्न लक्षात ठेवायचे उच्च न्यायालयासाठी विचारण्यात आला होता. हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता आणि वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज हा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. तर तामिळनाडू या राज्यामध्ये स्थित आहे व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. पहिली आशियाई कॅडेट कप इंडिया 2025 ही स्पर्धा कोणत्या राज्यात पार पडली आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. करंट अफेअर्स 2025 वरचा आपण हा प्रश्न घेतलेला आहे. पहिली आशियाई कॅडेट कप इंडिया 2025 ही स्पर्धा कोणत्या राज्यात पार पडली? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर उत्तराखंड या राज्यामध्ये पार पडलेली आहे पहिली आशियाई कॅडेट कप इंडिया 2025. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, नुकतेच निधन पावलेले के.जी. जॉर्ज यांना 1965च्या भारत-पाक युद्धातील पराक्रमासाठी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? करंट अफेअर्स 2025 वरचा महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. पोलीस भरती 2026 साठी सुद्धा हा प्रश्न विचारला होता. 1965 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामधील पराक्रम करणारे के.जी. जॉर्ज यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर त्यांना वीरचक्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे ब्लॅक पॅगोडा हे खालीलपैकी कोणत्या मंदिरास म्हटले जाते? पहा, खालीलपैकी असं कोणतं मंदिर आहे की त्या मंदिराला ब्लॅक पॅगोडा या नावानं सुद्धा ओळखलं जातं? आणि मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 4 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर सूर्य मंदिर जे कोणार्कचं आहे त्याला म्हटलं जातं पहा ब्लॅक पॅगोडा. याच्यावरती अजून एक इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे पहा, भारताचे ब्लॅक पॅगोडा म्हणून ओडिसा राज्यातील पुरी या जिल्ह्यात स्थित असणारं कोणार्क या ठिकाणचं सूर्य मंदिर जे आहे त्याला ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन इसवी सन 1885 साली झाले. त्याचे अध्यक्ष कोण होते? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. जे पहिलं अधिवेशन झालं राष्ट्रीय सभेचं 1885 साली, त्याचे अध्यक्ष आपल्याला विचारलेले आहेत. आणि हा प्रश्न आपल्याला 2000 या वर्षापासून ते 2025 या 25 वर्षामध्ये हा प्रश्न 40 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर व्योमेशचंद्र बॅनर्जी हे जे होते हे 1885 साली झालेल्या राष्ट्रीय सभेचं जे पहिलं अधिवेशन होतं त्याचे अध्यक्ष होते. याच्यावर असणारे 2 पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. सर्वात पहिलं आपल्याला वर्ष हे महत्त्वाचं आहे. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन जे आहे ते कोणत्या वर्षी भरलं होतं? 1885 या वर्षी. आणि ते जे अधिवेशन आहे ते मुंबई या ठिकाणी भरलं होतं आणि त्याचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी होते. लक्षात ठेवायचं, हे सर्वात पहिल्यांदा अधिवेशन पुणे या ठिकाणी भरणार होतं, पण त्या ठिकाणी प्लेगची साथ जी होती ती सुरू होती, त्यामुळे ते अधिवेशन मुंबई या ठिकाणी भरवलेलं होतं आणि पहिले याचे अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. या ठिकाणी शब्दसमूह आहे संध्याकाळी भोजनानंतर परिसरात सहज फिरणे. याला कोणता एक शब्द वापरला जाऊ शकतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर त्याला शतपावली असं म्हटलं जातं. संध्याकाळचं भोजन किंवा रात्रीचं भोजन ज्यावेळेस पूर्ण होतं तर त्या भोजनानंतर जे काही थोडेसे पावलं चालतो आपण त्याला शतपावली असं म्हणतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि मित्रांनो, हे जे शब्दसमूह आहेत हे देखील आपल्याला परीक्षेमध्ये जवळपास 1 ते 2 प्रश्नासाठी विचारले जातात. त्यामुळे जेवढं काही TCS आणि IBPS पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले शब्दसमूह आहेत, तशा प्रकारचे आपण 200 शब्दसमूह एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, संगणकाच्या डिस्प्लेचा सामान्य रिफ्रेश रेट डॅश असतो किंवा किती आहे? पहा, हा प्रश्न आपल्याला 2024ला उच्च न्यायालयासाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता. सामान्य संगणकाच्या डिस्प्लेचा साधारणतः रिफ्रेश रेट जो असतो तो किती असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर 60 हर्ट्झ जो आहे हा सामान्य कम्प्युटरच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट असतो. आणि मोबाईलचा जर विचार केला तर मोबाईलचा जवळपास 120 हर्ट्झचा डिस्प्ले त्याचा रिफ्रेश रेट सुद्धा पाहायला मिळतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, एखाद्या आयकनला एका ठिकाणाहून डेस्कटॉपवरील दुसऱ्या ठिकाणी नेण्याच्या प्रक्रियेला काय म्हणून ओळखले जाते? सर्वात इम्पॉर्टंट असणारा टेक्नॉलॉजीवरचा हा प्रश्न आहे, कारण अशा पद्धतीचे प्रश्न हे TCS पॅटर्न खूप वेळा विचारत आहे. एखादा जो आयकॉन असतो डेस्कटॉपवरती, त्या डेस्कटॉपवरच्या आयकनला आपण ड्रॅग करून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो, या पद्धतीला काय म्हणतात? तर ड्रॅग करून नेणं म्हणजेच त्याला ड्रॅग करणं किंवा ड्रॅगिंग असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 17 ऑगस्ट 1947 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डॅश सीमेवर एकमत म्हणून मान्यता करण्यात आली होती. महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला हा प्रश्न 2 ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जातो. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये असणारी जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरचं नाव आपल्याला विचारलेलं आहे, जी 17 ऑगस्ट 1947ला तिला एकमत मान्यता देण्यात आली होती. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. तर रॅडक्लिफ लाईन ही जी आहे ही भारत आणि पाकिस्तान, लक्षात ठेवा, भारत आणि पाकिस्तान या 2 देशादरम्यानची आहे.
ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील अति दक्षिणेकडील भाग म्हणून खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. हा जो भारत देश आहे याच्या अति दक्षिणेकडचा भाग आपल्याला विचारलेला आहे आणि याच्यावरती आपण हा प्रश्न कम्युनिटीमध्ये पोल केला होता. तर त्या ठिकाणी जवळपास 19% विद्यार्थी कन्याकुमारी असं सांगत होते. तर लक्षात ठेवायचं आहे, भारतातील अति दक्षिणेकडील भाग जो आहे त्याचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 3. तर इंदिरा पॉइंट हा जो आहे हा सर्वात दक्षिणेकडील असणारा भाग आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचा कोणता अनुच्छेद हा पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट स्थलांतरितांच्या नागरिकत्वाच्या हक्कांशी संबंधित आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. हा प्रश्न आत्तापर्यंत आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला होता आणि दोन्ही वेळा MPSCच्या प्री एक्झाममध्ये विचारण्यात आला होता. भारतीय राज्यघटनेचा कोणता अनुच्छेद हा पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट स्थलांतर झालेल्या लोकांच्या नागरिकत्वाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. तर अनुच्छेद 7 हा जो आहे हा अनुच्छेद पाकिस्तानामध्ये स्थलांतरित झालेले जेवढे काही भारतीय लोक होते तर त्यांच्या नागरिकत्वाशी संबंधित येतो. अनुच्छेद 7 पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पुण्यात बालविवाहावर बंदी आणि स्त्री शिक्षणात प्रोत्साहन देणारी संस्था खालीलपैकी कोणी सुरू केली आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. आपल्याला संस्थेचं नाव दिलेलं नाही, पण ती संस्था कोणी सुरू केली असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर पंडिता रमाबाई यांनी पुण्यामध्ये बालविवाहावरती बंदी आणि स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक संस्था उभारली होती. त्या संस्थेचं नाव आहे महिला सेवा मंडळ आणि ही संस्था पंडिता रमाबाई यांनी सुरू केलेली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, द नाईस गाय हू फिनिश्ड फर्स्ट हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूशी संबंधित आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. द नाईस गाय हू फिनिश्ड फर्स्ट हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूचं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. तर राहुल द्रविड यांचं आत्मचरित्र आहे आणि राहुल द्रविड यांना द ऑल ऑफ क्रिकेट असं देखील म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस महाराष्ट्र राज्यामध्ये अनाथांची आई या नावानं ओळखलं जातं? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला 16 वेळापेक्षा जास्त वेळा परीक्षेमध्ये आलेला आहे. अशी खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे की ज्यांना आपल्या राज्यामध्ये अनाथांची आई या नावानं ओळखलं जातं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर सिंधुताई सपकाळ यांना अनाथांची आई असं म्हणतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1919 साली महात्मा गांधींनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिनियमाच्या विरोधात देशव्यापी सत्याग्रह सुरू केला होता? याच्यावरती सुद्धा आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. तत्पूर्वी या प्रश्नाचं उत्तर पाहूया. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर रौलट ॲक्ट किंवा रौलट कायदा जो आहे तर या कायद्याच्या विरोधामध्ये महात्मा गांधी यांनी पूर्ण देशामध्ये सत्याग्रह सुरू केला होता. मग या ठिकाणी अजून 2 प्रश्न कसे विचारले जातात? पहिला प्रश्न असा विचारला जातो की रौलट कायदा किंवा ॲक्ट हा कधी सुरू झालेला आहे? तर लक्षात ठेवा 1919 या काळामध्ये तो सुरू झाला होता आणि हा जो आहे याचा विरोध करण्यासाठी महात्मा गांधींनी कोणता सत्याग्रह सुरू केला होता? तर रौलट कायद्यानुसार एक सत्याग्रह त्यांनी सुरू केलेला होता. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं. त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.